तिनं कधी विचारच केला नाही का नोकरीवाला मिळाला ठीक आहे मी त्याच्यात पगारावर राहील आपलं जीवन पूर्ण माझं मस्त सुखात जाईल. पण तो नोकरीवाला सकाळी दररोज संध्याकाळी जर फिदाई मिळाला झोडपणं चालू केलं तर मग तिला आठवेल का अरे मी काहीच नाही केलं माझं कॉलेजचं जीवन वाया गेलं. कॉलेजमध्ये डिग्री केली आणि आपण घरी बसलो ना मोदीला शिव्या दिल्या की पूरे भारतभर बेरोजगारी फैला दिया मोदी ने, पूरे सरकारी स्कूलें बेच रहा है, सब लोग धंधे बेच रहा है, रेलवे बेच रहा है, तो अपने को नौकरी मिलेगी क्या? हमारे व्हाट्सएप पे रोज आता है, क्या आता है कि नौकरी ने अपना मोदी ने नौकरी अपना पूरे देश को बेच दिया. बरोबर? तुम्ही ऐकता तुमच्याजवळ मोबाईल आहे, एंड्रॉइड मोबाईल, मोदी ने रेलवे बेच दिया, अमुक बेच दिया, पूरे सरकार ने सब कुछ बेच दिया. आता नवीनच फंडा निघाला की ह्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नाही का, ह्या शाळा कोणत्या तरी मोठ्या संस्थेला द्यायच्या आणि ती मोठी संस्था आपलं नाव देईल आणि शाळा चालवेल. तर सगळे जे प्रायमरी शिक्षक आहेत त्यांनी आंदोलन सुरू केलं. पण दीपक केशवकरांनी हा आदेश काढला की जेवढ्या काही खासगी शाळा सरकारी जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या टाटा इन्स्टिट्यूटला किंवा अदानी ग्रुपला किंवा त्यांना द्यायच्या आणि ते आपलं नाव देतील आणि ती शाळा चालवतील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते जगत महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर R.M. गहाणे सर आम्हा विद्यार्थ्यांना गोदावरीपातील मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर विद्येची देवी माँ सरस्वती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा यांना माझं अभिवादन. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लंजे सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपप्राचार्य डॉक्टर भैरव सर, त्याचप्रमाणे करिअर काउन्सिलिंग सेलचे समन्वयक डॉक्टर चंदन खेडे सर, मंचावर विराजमान असलेल्या मानकर मॅडम, माझे प्राध्यापक सहकारी मित्रमैत्रिणी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर तुम्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहात. फर्स्ट इयरला असलेले किती विद्यार्थी आहेत हात वर करा थोडे. इथे जास्तीत जास्त संख्या फर्स्ट इयरला असलेल्या विद्यार्थ्यांची. सेकंड इयरला म्हणजे थर्ड सेमिस्टरला असलेल्या विद्यार्थ्यांनी हात वर करा. आहे थोडी बऱ्यापैकी. आणि फायनलचे विद्यार्थी किती आहेत? थर्ड इयरला असलेले म्हणजे 5व्या सेमिस्टरला एकही नाही, ते आलेच नाही. त्यांना कार्यक्रमाला आम्ही आवर्जून बोलावलं. कार्यक्रम आहे या बसा, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही राहत आणि ते 2 किंवा 1 लेक्चर करतात आणि पडून जातात. हे खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठीच आवश्यक होतं. हे सेकंड इयर पासून ते फायनल पर्यंत. फर्स्ट इयरचं तर विद्यार्थी आता नुकतेच यावर्षी प्रवेशित झालेले आहेत, त्यांच्यासाठी हे कामाचं काही हरकत नाही. मित्रहो, तुम्ही 12वी पास झाले आणि म्हणून डिग्री कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कोणाला BA करायचं आहे, कोणाला B.Com करायचं आहे आणि कोणाला BSc करायचं आहे. ग्रॅज्युएट व्हायचं आहे म्हणून इथे आले. तुम्ही कशासाठी शिकता आमच्या कॉलेजमध्ये? शिकणार म्हणजे पुढचं 12वी नंतर तुम्हाला लिहिता वाचता येतं ना. तुमच्या घरी शेती असेल तर शेती करता येते. जसं नांगर चालवता येत नसेल पण ट्रॅक्टर चालवू शकता. कोणाच्या घरी ट्रॅक्टर असेल तर रोवणार रोवायसाठी जर समजा बाया बोलवल्या रोवणारनी तर त्याचा हिशोब करू शकता. खात किती घेतलं या खाताचा हिशोब करता येते, म्हणजे लिहिता वाचता येते ना. मग तुम्ही इथे डिग्री कॉलेजमध्ये आपला वेळ वाया दौडवण्यासाठी कशाला शिकायला आले? काय उद्देश आहे तुमचा शिक्षणाचा? तर असं जर प्रश्न विचारला तर कोणीच विद्यार्थी सांगत नाही सर मैं पढ़ने आ गया. तुमचा उद्देश काय आहे? जे विद्यार्थिनी आहेत, मुली आहेत, त्यांच्या वडिलांना वाटते की माझी मुलगी जगत कॉलेजमध्ये BA B.Com किंवा BSc झाली तर चांगला नोकरीवाला नवरा मिळेल, नवरदेव मिळेल, जावई पाहिजे आणि हिचे हात पिवळे करून देईल, मी मोकळा. असं वाटते ना आपल्या वडिलांना. आणि ती मोकळी होते जेव्हा काही हरकत नाही. B.Com सेकंड इयर पर्यंत गेली, मग एटी मिळाली, फायनलला काही पोहोचू शकली नाही, लग्न झालं, ओके, बढिया नोकरीवाला मिळाला.
तिनं कधी विचारच केला नाही की बाबा नोकरीवाला मिळाला ठीक आहे, मी त्याच्यात पगारावर राहील, आपलं जीवन पूर्ण माझं मस्त सुखात जाईल. पण तो नोकरीवाला दररोज संध्याकाळी जर पिदाळी मिळाला झोडपणं चालू केलं तर मग तिला आठवेल का अरे मी काहीच नाही केलं, माझं कॉलेजचं जीवन वाया गेलं. काय असं होते की नाही? विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे आपल्या कॉलेजमध्ये, सगळ्या विद्यार्थिनीच आहेत. विद्यार्थी जे आहेत बॉईज ते फार कमी आहेत तसे 30%, पण ते येत नाही. 2-4-5 चेहरे आम्हाला दिसतात. तर माझा सांगायचा उद्देश असा आहे का तुम्ही जेव्हा या उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये आले तर तुमच्या समोर एक उद्देश आहे, मी पूर्ण शिक्षण करीन, मला कुठेतरी पैसे कमवता येतील एवढी मला अक्कल आली पाहिजे. म्हणजे पहिला प्रश्न आपला कसा समोर येतो की नाही मैं कुछ तो भी कमाऊंगा. तो कमाएंगे कैसे भरोसे? नौकरी करके. अब पढ़ाई होने के बाद में अपन कमाने के बारे में सोचते हैं तो कमाएंगे काय के भरोसे? तो भाई कहीं ना कहीं जॉब करेंगे तबच कमाएंगे की. पहिला उद्देश काय तुमचा की कुठेतरी नोकरी करायची आणि नोकरी लागेल तेव्हा मग आपण कमवू. पण नोकरी कशी लागेल? कॉलेजमध्ये डिग्री केली आणि आपण घरी बसलो ना मोदीला शिव्या दिल्या कि पूरे भारतभर बेरोजगारी फैला दिया मोदी ने, पूरे सरकारी स्कूलें बेच रहा है, सब उद्योग धंधे बेच रहा है, रेलवे बेच रहा है, तो अपने को नौकरी मिलेगी क्या? हमारे व्हाट्सएप पे रोज आता है, क्या आता है कि नौकरी ने अपना मोदी ने नौकरी अपना पूरे देश को बेच दिया. बरोबर? तुम्ही ऐकता, तुमच्याजवळ मोबाईल आहे, एंड्रॉइड मोबाईल. मोदी ने रेलवे बेच दिया, अमुक बेच दिया, पूरे सरकार ने सब कुछ बेच दिया. आता नवीनच खड्डा निघाला की ह्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नाही का, ह्या शाळा कोणत्या तरी मोठ्या संस्थेला द्यायच्या आणि ती मोठी संस्था आपलं नाव देईल आणि शाळा चालवेल. तर सगळे जे प्रायमरी शिक्षक आहेत त्यांनी आंदोलन सुरू केलं. मग दीपक केशरकरांनी हा आदेश काढला की जेवढ्या काही खाजगी शाळा सरकारी जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या टाटा इन्स्टिट्यूटला किंवा अदानी ग्रुपला किंवा त्यांना द्यायच्या आणि ते आपलं नाव देतील आणि ती शाळा चालवतील. तर सगळ्याचे आवेदन आणले, सरकारने बेचना चालू किया. आता मग व्हाट्सएप मी काल पाहिलं, इस देश में दारू की दुकानें सरकार मान्य होती है लेकिन स्कूल प्राइवेट होती है, असं वाचलं. तर ह्या शिव्या देतो आपण. याचं कारण कोणीतरी फैलवून टाकलं. त्याचा अर्थ लक्षात घ्या, या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 5 शिक्षक असतील तर त्याच्यातले 4 निष्क्रिय आहेत. मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. दुसरे कामं करतात, दुसरा धंदा करतात, शिकवणं कमी करतात आणि शासनानं जो काम सांगितलेला आहे तो काम काही वेळ न लागता करता येऊ शकतं. जनगणनेचं काम आहे, खूप मोठं काम नाही, तेवढ्या क्षेत्रात ती शाळा देतात, तेवढ्या क्षेत्रात काम करायचं आहे. मी या जनगणनेचा 2011ला मास्टर ट्रेनर होतो. या संपूर्ण तालुक्यातल्या शिक्षकांचे 8 दिवस क्लासेस घेतले, कशी जनगणना करायची. काही मोठं काम नाही, त्याचं मानधन मिळते, वरून त्याचं पारिश्रमिक मिळते वेगळं पगाराच्या व्यतिरिक्त काम केल्याचं. म्हणजे कोणताही माणूस कोणतंही काम जर जास्तीचं करत असेल तर त्याला पारिश्रमिक मिळते. म्हणून ते काम माझं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही परीक्षेचं काम करतो, पेपर तपासणीचे 10 रुपये मिळतात आम्हाला. इन्व्हिजिलेशन करतो, त्याचे 125 रुपये मिळतात 3 तासाचे वेगळे, अदर दॅन सॅलरी, पगारा व्यतिरिक्त. तर हे काम त्यांना प्रोव्हिजन जाते आणि पूर्ण डमी आहे. 10वा वर्ग 5 वेळा नापास झालेला विद्यार्थी डीएड केला आहे आणि डीएड करून तो मास्टर बनला. किती चांगलं शिकवत असेल विचार करा. आणि मग प्रायव्हेटवाला येईल, आपला बोर्ड लावेल तर तो राबवून घेईल म्हणून त्याचे धाबेदर आणले. मोदीने शाळा विकल्या नाही, दर्जा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. हा त्याच्यातला भाग आहे. मग आपला विषय काय? आपला विषय असा आहे की मग आपण करायचं काय? आपल्याला कुठेतरी नोकरी करायची. तर नुसता BA झालो, BCom झालो की नोकरी माझ्या दारात चालू येईल असं आहे का? काय करावं लागतं याच्यासाठी? याच्यासाठी नोकरीचा शोध घ्यावा लागतो. कुठे उपलब्ध आहे ती नोकरी, कुठे उपलब्ध आहे याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला योग्य मार्गदर्शन, रोजगार, ज्या ठिकाणी रोजगार मार्गदर्शन मिळते त्या रोजगार मार्गदर्शन केंद्रात जावं लागेल आणि त्यांना विचारावं लागेल की बा कुठे जागा खाली आहे. मी ग्रॅज्युएट झालो आहे फर्स्ट क्लासमध्ये तर मला नोकरी करायची आहे अमुक अमुक, तर विचारावं लागेल. आमच्या कॉलेजमध्ये करिअर काउन्सिलिंग सेल, रोजगार व मार्गदर्शन केंद्र असा स्थापन केलेला आहे.
आता याची माहिती त्याचा बोर्ड, लायब्ररीमध्ये ग्रंथपाल हे सगळ्या विद्यार्थ्यांशी टचमध्ये असतात. तुम्ही दररोज कोणता नाही कोणता विद्यार्थी लायब्ररीत जातो. लायब्ररीत गेल्यानंतर त्यांना याचं समन्वयक बनवलेलं तर त्याच्यामध्ये कमिटी आहे. मी कॉमर्समधून, आर्टमधून दुसरे प्राध्यापक आणि सायन्समधून वेगळे प्राध्यापक, अशी 3-4 लोकांची समिती आहे. या रोजगाराच्या जेवढ्या काही बातम्या येतील त्या सगळ्या बातम्या यांच्याकडे आहेत. तसं तलाठी पदाच्या जागा निघाल्या तर त्या भंडारा जिल्ह्यासाठी किती, गोंदिया जिल्ह्यासाठी किती, त्याची पात्रता काय, त्याची फीस किती, सगळी माहिती सरांजवळ. समजा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जागा निघाल्या, MPSCच्या, माहिती यांच्याकडे. कुठलीही जागा निघो, याला म्हणतात करिअर काउन्सिलिंग सेल, रोजगार मार्गदर्शन केंद्र. तर या मार्गदर्शन केंद्रात कधी तुम्ही गेले आहे का शिकत असताना? सरांना विचारलं आहे का? नाही विचारलं. ह्या गोष्टीचा अभाव आहे. आजचा हा कार्यक्रम कशासाठी आहे? याच्यासाठीच आहे की सगळ्यांना आम्ही बोलावलं का तुम्ही या प्रार्थनेत सूचना दिली. काही पोरं हसले आणि निघून गेले. 2-3 पोरं लांब लांब केस वाढवलेले वगैरे आहेत आपल्या कॉलेजमध्ये, रेग्युलर फिरताना दिसतात. लांब केस आहे, लांब केस, दाढी वाढलेली वगैरे, आणि हाताला गंडा बांधलेला, हातात कंगन बांधलेला, असे विचित्र कपडे घातलेले, असे काही 5-7 पोरं आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ही संस्कृती आहे का आपली? हा कडा करून घालतो हातामध्ये, कोण घालतो कडा? तर गुरु नानकजीनं आपले सरदार सगळे ओळखीचे पाहिजे असे हातवर करून, आणि त्या प्रत्येकाच्या हातात हा कडा दिसला पाहिजे म्हणून त्यांनी प्रथा आणली. आपल्या धर्मात कडा घालतात का? हा कशाला पाहिजे? म्हणजे कडा घालण्यावरती त्याच्या अंगात ताकद जास्त आली असा त्याचा अर्थ होतो. वो अपने आप को दादा समज रहा है. खूप लांब केस वाढवायचे, रिबीन बांधायची, आणि ते तुम्ही काय म्हणता पोरी लावता, क्लिप लावायचे. हे पुरुषांना शोभा देते का? असे पोरं करतात. यांचं काय करिअर होईल सांगा बरं? याला कोणत्या ऑफिसमध्ये येऊ देतील लोक? समजा एखाद्या कार्यालयात गेला तर सोबत ड्रेस पाहिजे की नाही? पॅन्ट शर्ट व्यवस्थित, दाढी केलेली, कटिंग केलेला माणूस पाहिजे की नाही? का तुम्ही हातात नको वाढवून जाल का? तुम्हाला हा भाग आलाय, बंदूक के गोलीचे उडा तेव्हा बाहेर निघालो इसको नाही म्हणायचो. सोबर ड्रेस पाहिजे. तर आपण महाविद्यालयात शिकतो, हे सोबर ड्रेस आपल्यात आलं पाहिजे की नाही? विद्यार्थ्यांमध्ये मी सांगतो, भलत्या विचित्र टी शर्ट घालून येणे हे शोभा देते का कॉलेजमध्ये? आता तुम्ही विद्यार्थिनी आहात, तुम्ही त्या तिथे वर्गात जेवण करता जेवण 11 वाजले, प्रार्थना झाली की तुमचा टिफिन खाण्याचा वेळ येतो. तिथे तुम्ही ते भाताची शीतं सांडलेली असतात, पोळीचे तुकडे ते तसेच ठेवता. आमच्या महाविद्यालयात साने गुरुजींची श्यामची आई हे पुस्तक आहे, ते वाचा. श्यामच्या आईनं त्या श्यामवर काय संस्कार केले हे सगळे त्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतची सगळी कहाणी त्याच्यात दिलेली आहे. हे संस्कार शिका. आज आता मी B.Com सेकंड इयरला क्लास घेत होतो. तिथे एका 2-3 बेंचावर भाताची शीतं पडलेली होते दररोज. आता हे अन्न आहे, दुसऱ्या दिवशी शिळवून त्याचा वास येतो. तर हे प्रत्येक विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला समजलं पाहिजे की आपली वागणूक कशी. लोक किती रुपये, 1000, 1500, 2000 रुपये देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जातात. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जीवन जीने की कला. अरे जीवन जीने की कला तुम्हारे माँ बाप ने पढ़ा है, उसी को फॉलो करो अच्छे से. क्या बाहर जाके जीवन जीने की कला जीते हो? मोठा असला तर नमस्कार करतो आपण, लहान असला तर आशीर्वाद देतो, मोठ्यांच्या पाया लागतो. ह्या गोष्टी कोण शिकवतो तुम्हाला? आई वडील शिकवतात, संस्कारातून शिकतात. तर कॉलेजमध्ये आल्यावर ह्या सगळ्या संस्काराच्या गोष्टी विसरता का तुम्ही? हे विसरायला नको. प्रत्येकानं आपल्या शिस्तीत, संस्कारात राखला पाहिजे. तर हा झाला भाग. मग आपल्याला नोकरीची आपण काय नाही बा, मला अर्थार्जन झालं पाहिजे, मला कुठेतरी 2-4 पैसे कमवलं पाहिजे मी शिकल्यावर, हे आपला उद्देश असतो. तर याच्यासाठी काय? याच्यासाठी स्पर्धा परीक्षा कराव्या लागतात. नोकरी करायची आहे तर B.Com किंवा BA किंवा BSc झाल्यावर आपला मोठो काय आहे? आपण स्पर्धा परीक्षा करायच्या. नोकऱ्या भरपूर आहेत. 7 लाख लोक बँकेमध्ये खाली आहेत. आता त्या सगळ्या भरत्या होणार आहेत. तलाठीच्या कित्येक जागा खाली आहेत. जो तो येतो आणि मी BA B.Com BSc झालो की B.Ed झाल्यावर मला कुठेतरी टीचरशिप भेटली पाहिजे हा उद्देश ठेवतो. आता टीचरशिप विसरा, टीचर लागणार नाही. आता ज्याच्यामध्ये गुणवत्ता असेल ती चांगली, आणि शिक्षक हा जन्माला येत नाही, तो हा शिक्षक निर्माण होत नाही, तो जन्माला येतो. त्याच्यात उजत कला असते शिकवण्याची. त्याला ग्रॅज्युएशन लेवलला किंवा D.Ed ला 12वीला त्याला 50% आहे हे गृहीत धरू नका.
तो कसा शिकवतो हे गृहीत म्हणजे विषयाची मांडणी करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची ती कला त्याच्यात आली पाहिजे. असा शिक्षक हा आईच्या कुठून जन्मावा लागतो. असा ओढून काढून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मी मुद्दाम शिक्षक झालो, 10 वेळा नापास झाल्यावरही आणि पोरांचा अन्याय करतो असा शिक्षक या कामाचा नाही. आता गुणवत्ता ज्याच्यात असेल तो शिक्षक बनेल, नाही तर बनणार नाही. म्हणून हा शिक्षकाचा पेशा बाजूला आहे. आता आपल्याला काय पाहिजे, शासनाच्या ज्या विविध कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पदभरती होते. त्या पदभरतीसाठी शासन परीक्षा घेतो. तलाठ्यासाठी परीक्षा घेतो, पोलीस भरतीसाठी परीक्षा घेतो. कुठल्याही ऑफिसमध्ये तहसीलदार असेल तर नायब तहसीलदाराची पहिली परीक्षा होते, पोलीस असेल तर पोलिसांची परीक्षा होते. या सगळ्या परीक्षा होतात आणि सरते शेवटी मोठा अधिकारी बनायचा असेल तर IAS ची परीक्षा होते. या सगळ्या परीक्षांचे आपल्याला काय करावे लागते, कोचिंग करावे लागते. ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत तर आपल्याला काय करावं लागेल, कोचिंग, ट्युशन लावावी लागेल. मग ट्युशनचा पैसा किती, तुम्ही शेतकऱ्याचे मुलं आहात. या गोरेगाव तालुक्यात 107 गाव आहेत. या 107 गावामधून 60-70 गावामधून 2-2, 3-3 विद्यार्थी मिळून आमच्या कॉलेजमध्ये 1100ची स्ट्रेंथ आहे. ते एका गावचे 10-10, 20-20 नाही आहे. गैलाटोल्याचे 3, घोटीचे 10, तर दिल्ली मोहगावचे 4. तर अशा पद्धतीनं 107 गावातून आलेले विद्यार्थी आहेत आणि त्या 107 गावातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या 70% पालकांकडे फक्त शेती आहे, काही छोटा मोठा बिझनेस आहे, असे विद्यार्थी आहेत. कोणीही मोठ्या बिझनेसमॅनचा, नोकरीवाल्याचा मुलगा आपल्या कॉलेजमध्ये नाही. मग तुम्हाला स्पर्धा परीक्षेची फीस परवडेल का, परवडणार नाही. IAS ची कोचिंग करायची असेल, IAS ची, UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, किंवा MPSC ची महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर याच्यासाठी युनिक अकॅडमी म्हणून एक आहे नागपूरला. पहिले पुण्याला होती, तिची ब्रांच आता नागपूरला आहे. 1 लाख रुपये फीस आहे आणि राहण्याचा खर्च वेगळा. हा झेपेल का तुम्हाला, हा झेपणार नाही. मग काय कराल तुम्ही गोरेगावला राहता, तुमचं गाव कोणतं, तुमचं गाव कुराडी पाथरी. तुम्ही येता कशानं, ऑटोनं, बसनं. तुम्हाला एक तर जायची घाई, कारण भूक लागलेली असते 3 लेक्चर झाल्या. मग तुम्ही कोचिंग कशी करा सांगा. विद्यार्थ्यांना त्यांच्याच कॉलेजमध्ये कोचिंग करता यावी म्हणून कोचिंगसाठी लाखो रुपये लागतात. बाहेर गावाला जावं लागतं. या गावून तालुक्याच्या ठिकाणातून जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं. जिल्ह्याच्या ठिकाणी जर काही सक्सेस झालं तर ते मोठ्या मेट्रो सिटीत जावं लागतं. तर हा खर्च विद्यार्थी पेलवू शकत नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक सहाय्यता केंद्र या केंद्रामार्फत एक करिअर कट्टा नावाचा एक उपक्रम राबवण्यात येत आहे. हा बोर्ड दिसतो तुम्हाला. आता करिअर कट्टा म्हणजे काय, कट्टा म्हणजे काय सांगा. कट्टा म्हणजे पिढीचा कट्टा, 25 पिढ्या एकत्र आहेत. बंडल, त्याला दुसरा शब्द कसा आहे, बंडल ऑफ व्हेरियस पिढीज, द सेट ऑफ व्हेरियस पिढीज, विविध प्रकारच्या पिढ्याचा बंडल, संच म्हणजे कट्टा. तर हा कट्टा कशाचा, अभ्यासाचा. या कट्ट्यामध्ये कमीत कमी 30, 40, 50 अभ्यासक्रम असे एकत्र टाकलेले आहेत आणि त्याला कट्टा म्हटलेला आहे. कट्टा म्हणजे नुक्कड. 10-20 लोक एकत्र बसले ते हिंदीत नुक्कड म्हणतात. तर कट्टा, तर हा असा करिअर कट्टा महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे. कशासाठी, तर ग्रामीण भागातले जेवढे महाविद्यालय आहेत या महाविद्यालयातले जे विद्यार्थी आहेत, प्रामुख्याने फर्स्ट इयर वाल्याला तर फाउंडेशन असतं, सेकंड इयर पासून तर फायनल पर्यंत किंवा फर्स्ट इयर पासून 3 वर्ष, हा 3 वर्ष या करिअर कट्ट्यामध्ये तो विद्यार्थी सहभागी होतो. आता कसा सहभागी होतो, तर त्याची 365 रुपये फीस आहे. दिवस किती, 365 गुणिले 3 वर्ष म्हणजे 1000 दिवस. तर 36 पैसे दिवस पडते आपल्याला. किती पैसे, 36 पैसे. तर कसा पडते, याला काय करायचं आहे तुम्हाला, प्ले स्टोर आहे तुमच्याकडे, अँड्रॉइड मोबाईल कोणाकोणाकडे, हातवर करा सगळे. किती रुपयाचा नेट पॅक मारता, जिओचा 666 चा 84 दिवस, बरोबर.
कोणी कोणी मारतात. तुम्ही 1 महिन्याचा किती मारता उभारून सांगा एक सांग उभारून सांग एका तरी विद्यार्थी. 249 249 चा 1 महिन्याचा नेट पॅक मारत्या, बरोबर आहे. तर त्याच्या मानानं तुम्ही मारत असाल. तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोर मध्ये जायचं आहे, तिथे करिअर कट्टा लिहायचा आहे, करिअर कट्टा ॲप तो डाउनलोड करायचा आहे. हा डाउनलोड झाला की त्याची प्रोसेस आहे, प्रोसिडला जायचं, आपलं नाव लिहायचं आहे, कॉलेजचं नाव लिहायचं, कॉलेजचा कोड नंबर टाकायचा आहे आणि गुगल पेनं 365 रुपये त्याला पे करायचे. तुम्ही एकदा पे केले की तुम्ही रजिस्टर झाले की त्याच्यावर बरेचसे ऑप्शन येतात. का माझ्याकडे मी पे नाही केलं पण मला त्या प्रोसेस पर्यंत मी गेलो. मग तुम्हाला मी सांगेन सगळं कसं डाउनलोड करायचं, काय प्रोसेस आहे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. याची फीस तुम्हाला 1000 दिवसासाठी, म्हणजे तुम्ही आता 3 वर्षासाठी कॉलेजमध्ये आले की नाही, 3 वर्षासाठी आले की नाही, तुम्हाला मधून सोडून जायचं आहे का? फर्स्ट इयर झालं की सेकंड इयरचं महिने पडते मला घर जाणार या घर जाणं असं म्हणाल का? तुम्ही 3 वर्षासाठी शिका तर 3 वर्ष म्हणजे 365 गुणिले 3 बरोबर 1000 दिवस. 1000 दिवसासाठी हा करिअर कट्ट्याचा अप्लिकेशन तुम्हाला लागू राहील. 36 पैसे दिवस पडते. आता मग याच्यात आहे काय, तर याच्यामध्ये काय नाही आहे हे विचार. काय नाही आहे याच्यामध्ये पहिला उपक्रम आहे IAS आपल्या भेटीला. पहिला उपक्रम IAS आपल्या भेटीला. IAS म्हणजे कोण? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर. कोण असतो हा? कलेक्टर. कोण असतो हा? कमिशनर. जेवढ्या काही सुपर क्लास पण पोस्ट आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी, या जिल्ह्याच्या ठिकाणी हा IAS ऑफिसर असतो. काय करतो हा? तर या ॲपद्वारे तुम्हाला राज्य पातळीवरील म्हणजे MPSC लेवल आणि देश पातळीवरील UPSC लेवल या सगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन करणार आहे तो त्या ॲपमध्ये. त्याचं वेळा दिलेली आहे, वेळा सांगतो. तर मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये किती. तुम्ही मात्र असं नाही की त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, गुगल पेने 365 रुपये भरायचे, कॉलेजचं नाव लिहावं लागतं, कॉलेजचा कोड नंबर आहे, हे कोड नंबर सांगतील काय लिहिलेलं ते बघा. तो कोड टाकावा लागतो. तुम्ही रजिस्टर्ड त्याचे स्टुडंट होता आणि तुम्हाला मार्च, एप्रिल आणि मे ह्या 3 महिन्यात वेळ आहे सायंकाळी 6 ते 8 ला स्पर्धा परीक्षा MPSC आणि UPSC याचं पूर्ण मार्गदर्शन 1 तासात. 6 ते 8 2 तासात IAS कॅडरचे माणसं येतील आणि ते तुम्हाला सांगतील, शिकवतील. तुम्हाला तिथे जॉईन व्हायचं आहे. जसं आता कोरोनाच्या काळामध्ये नाही का आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतले होते, तुम्ही नाही अभ्यासले, ती बॅच चालली गेली. या कॉलेजमध्ये होती. मी सुद्धा घरी एक असा डिजिटल बोर्ड लावला होता. मी अकाउंट शिकवतो तर बोर्ड लावला, माझा लॅपटॉप होता, त्याच्यातला कॅमेरा कॅच करायचा आणि मग मी तो सगळ्या विद्यार्थ्यांना ते जोडायचे विद्यार्थी आणि त्यांना मी ऑनलाईन शिक्षण अकाउंटचा कोर्स पूर्ण करून दिला होता 2 वर्ष. तर अशा पद्धतीने तो ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी हा IAS आपल्या दारी. तर पहिला क्लास 6 ते 8 महिने कोणते, तर मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये. आणि 7 ते 8 आपल्या भेटीला कोण उद्योजक. आता उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास या अंतर्गत एखादा उद्योजक, एखादा कारखानदार, एखादा फॅक्टरी मालिक तो येऊन तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करेल. असा आहे आपण मात्र फीस भरल्यावर. याशिवाय पोलीस भरतीसाठी काय पात्रता लागते, परीक्षा कशी होते याची सगळी माहिती याच्या मार्फत तुम्हाला ती देण्यात येईल. पोलीस भरतीची सुद्धा माहिती. याशिवाय बँकिंग सेवा. आता बँकेच्या बऱ्याचशा परीक्षा होतात. बँकेमध्ये क्लरिकल जॉब आहे, PO आहे, प्रोफेशनल ऑफिसर आहे, अशा अनेक प्रकारच्या ज्या बँकेच्या जॉब्स असतात. बँकांचं सगळं पाहून, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे म्हणजे शेड्यूल बँक आहे, 19 शेड्यूल बँक आहे. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 1969 ला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या खाजगी बँका होत्या त्या सगळ्या एका ठिकाणी आणल्या आणि त्यांचं राष्ट्रीयकरण केलं. नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट नाही, या नॅशनलाइज बँकांच्या शेड्यूलमध्ये सूचीमध्ये 19 बँका आहेत.
या 19 बँकांमध्ये जर नोकरी करायची असेल तर बँकिंग रिक्रुटमेंट बोर्ड नावाचा बोर्ड आहे, BSRB म्हणतात. या रिक्रुटमेंट बोर्डाच्या मार्फत ज्या बँकेच्या परीक्षा होतात त्या परीक्षा पास कराव्या लागतात, बँकेत जॉब लागते. तुम्ही तुमच्या गावातला एखादा विद्यार्थी बँकेत जॉब करताना पाहिलाय, तो तुम्हाला डिटेल सांगत नाही, कारण तुम्ही उबागुळीचे उत्तरं देता. तो तिथपर्यंत गेलेला असतो, त्याने बँकेची कोचिंग लावलेली असते आणि नंतर त्याला जॉब मिळतो. तुम्ही म्हणाल आता HDFC बँक आली, ICICI आली, IDB आली, या सगळ्या खाजगी बँका आहेत. याच्यामध्ये फक्त वशिला चालतो. तुम्हाला पहिले काही कमी पगारावर कामाला ठेवतात, ते तुमचं परफॉर्मन्स पाहून तुम्हाला मग वरचा हुद्दा देतात. त्यातही पगार चांगला आहे, त्यातही पगार चांगला आहे आणि चांगल्या पदावर. जसं HDFC बँक आहे, जयस्तंभ चौकाच्या बाजूला तिची ब्रांच आहे, तुम्ही पाहिलं असेल. हे का कधी एक ICICI बँक आहे, तर मुथूट फायनान्सच्या बाजूला HDFC बँकेची ब्रांच आहे. जेवढ्या सरकारी बँका आहेत त्याच्याही पेक्षा उत्कृष्ट सेवा या प्रायव्हेट बँका देतात. कारण मला अनुभव आलेला, फॉरेनला पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर मारायचे असतील, वडिलांनी मुलाच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे असतील तर विदिन अ सेकंड त्यांचा कर्मचारी तुम्हाला मदत करतो. राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जा, तिथला मॅनेजर तुमच्याकडे असा वर चष्मा करूनही पाहणार नाही, तो खाली पाहिजे सर मेरा एक असं करतो. पण ह्या खाजगी बँका चांगली सेवा देतात, तर या बँकांमध्ये सुद्धा जॉब उपलब्ध आहे. तर अशा या बँकांच्या बँकिंग सेवेसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर 6 ते 8 जून जुलै ऑगस्ट म्हणजे मार्च एप्रिल मे 3 महिने झाले, जून जुलै ऑगस्ट हे 3 महिने 6 महिने गेले. आणि 7 ते 8 मध्ये याच्यात कोण येतं तर प्रत्यक्ष उद्योजकांचे म्हणजे मॅनेजमेंट स्किल अँड डायरेक्ट इंटरप्रिनर गायडन्स. जो उद्योजक आहे तो तुम्हाला त्याचं माहिती देतो 7 ते 8 ला. पुढचा स्टाफ सिलेक्शन कमिशन नाव आलेलं आहे तुम्ही, स्टाफ सिलेक्शन कमीशन. यह स्टाफ सिलेक्शन कमीशन म्हणजे कर्मचारी चयन आयोग, हिंदी में बोलते हैं उसको. कर्मचारियों का चयन करना है अनेक विभागों में, तो एक आयोग पर बैठा है गवर्नमेंट का. इस आयोग के अंतर्गत लड़कों की एग्जाम लेते हैं, उनका सिलेबस रहता है प्रेस्क्राइब, और वो सिलेबस के मुताबिक वो एग्जाम होती है और उसमें अनेक हजारों पद हैं, उस पद की भर्ती होती है. तो इसको बोलते हैं स्टाफ सिलेक्शन कमिशन. तो सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये 6 ते 8 या वेळात स्टाफ सिलेक्शन कमिशनचं मार्गदर्शन मिळते. आणि सायंकाळी 7 ते 8 ला वित्त व्यवस्थापन, निर्णय क्षमता आणि जोखीम व्यवस्थापन. इकडे कॉमर्सचे विषय आहेत. आता हा जो दुसरा पार्ट आहे 7 ते 8 ला, हा उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, मॅनेजमेंट स्किल, वित्त व्यवस्थापन हे काय त्याचाही भाग सांगतो मी तुम्हाला. लक्षपूर्वक आहे का? हा. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी UPSC ही सगळ्यात मोठी परीक्षा, केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा UPSC. तर या UPSCच्या परीक्षेचं मार्गदर्शन डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. आणि मग नंतर सायंकाळी 7 ते 8 ह्युमन रिसोर्स मॅनेजर आणि मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी याचं मार्गदर्शन मिळणार. आता बघा, तुम्ही शिकत आहात, तुम्हाला स्पर्धा परीक्षेत जायचं आहे. स्पर्धा परीक्षा कुठे? बाहेरच्या गावामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी. पैसा आपल्याजवळ पुरत नाही, 365 रुपयाचा ॲप खरेदी करायचा. म्हणजे ध्येयाच्या वाटेवर सातत्याने 365 दिवस, 365 रुपयामध्ये 1000 दिवस मार्गदर्शन. तर हे 1000 दिवस मार्गदर्शन हे 3 वर्ष तुम्हाला लागू राहील. आणि याच्याशिवाय 50 ॲड-ऑन कोर्सेस त्याच्यामध्ये ॲड आहेत. किती? 50 ॲड-ऑन कोर्सेस. मग त्याची माहिती सांगतो ॲड-ऑन कोर्सेस म्हणजे काय. पुढे जाऊ आपण. तर आता तुमचा प्लान ए तयार झाला. का तयार झाला? प्लान ए तैयार झाला. कोणता? कि भाई मेरे को ग्रेजुएट होने के बाद में मेरे को कॉम्पिटिटिव एग्जाम देना है और मेरे को ड्यूटी करना है, मेरे को जॉब करना है. प्लान ए. अब प्लान ए सक्सेस करने के लिए मेहनत करनी पड़ेगी. 3 साल अपने पढ़ते पढ़ते, अब डिग्री के साथ साथ साइमल्टेनियसली पढ़ना है. ऐसा नहीं कि डिग्री को खूब महत्व दे दो, रोज रेगुलर पीरियड करते हो, रोज पढ़ाई करो, ये करो, तो कोई नहीं. इसके साथ में कॉम्पिटिटिव एग्जाम तुमने तैयारी कर ली है प्लान ए में. लेकिन सबको 100% सक्सेस मिलेगा क्या? फुल गारंटी है क्या? फुल गारंटी नहीं. कभी किसी को 3 साल ग्रेजुएशन के लेवल में 5% लोगों को या 2% लोगों को सक्सेस मिल गया तो जॉब पे लगेंगे. बाकी के और नेक्स्ट ईयर ट्राई करेंगे, चौथे साल. फिर चौथे साल नहीं लगेंगे तो बाकी के और 5वें साल ट्राई करेंगे. 5वें साल नहीं लगेंगे तो 6वें साल ट्राई करेंगे. तो 6वें साल तक तुम्हारी एज कितनी हो जाएगी? 29 हो जाएगी या 30 तक पहुंच जाओगे.
ठीक है, अब तुम्हारी एज कितनी हो गई 30, तुम प्लान ए सक्सेस नहीं किए तो अब क्या करेंगे? अब प्लान ए सक्सेस नहीं हुआ तो क्या करेंगे? घर बैठे जाके खेती करेंगे, मोदी को गाली देंगे, रोजगार लेके क्या करेंगे? तो प्लान बी तैयार रखो। प्लान बी में क्या है? प्लान बी में है अपने को नौकरी मिलेगी तो कोई बिजनेस डाल देंगे छोटा मोटा, अरे पानी की दुकान टपरी डाल देंगे, किराने की दुकान डाल देंगे, कपड़े की दुकान डाल देंगे, या फिर कुक्कुट पालन कर देंगे, गोट फार्म कर देंगे, काऊ फार्म कर देंगे, दूध की डेयरी खोल देंगे। प्लान बी तैयार रखो। प्लान बी में फिर अपने को प्रोजेक्ट बनाना है, जगह को देखना है, बैंक से लोन लेना है। प्लान बी सक्सेस करने के लिए क्या अपने पास पैसा है पैसा नहीं? ठीक है, 1 लाख रुपए तुमने कहीं मामा से 10,000 मांग लिए, मौसी से 20,000 मांग लिए, चाचा से 50,000 मांग लिए, ठीक है, रिश्तेदारों से 1 लाख रुपए जमा करें, लेकिन 5 लाख का प्लान है अपना। क्या करोगे? बैंक से लोन लेंगे। बैंक तैयार है, बैंक ऐसी चुटकी भरे में लोन देती है, आपका विजन सही होना, डॉक्यूमेंट्स दो, बैंक लोन देती घर बैठे। आपने प्लान बी तैयार कर लिए। प्लान बी में आपने क्या डाले? एक व्यवसाय डाल दिए, गोट फार्म डाल दिए, समझो छोटी सी तुम्हारी अगर बाजू में जगह है लगी हुई, 1-2 एकड़, उसी में गोट फार्म या काऊ फार्म डाल दिए। बैंक को पूरी प्रोजेक्ट समझाओ। ये कौन समझाएगा? तो जो इंटरप्रीनर है, उद्योजक, ये उद्योजक आपको इस ऐप के जरिए आपको इंफॉर्मेशन देगा, सारी चीजें। उद्योजक व्यक्तिमत्व विकास, सबसे पहले अपना व्यक्तिमत्व विकास करना है। भाई उद्योजक कैसा होना चाहिए, उसका स्किल कैसा होना चाहिए, उसका मार्गदर्शन करेगा। उसके बाद वित्त व्यवस्थापन यानी फाइनेंशियल मैनेजमेंट कैसा होगा, फाइनेंस का मैनेजमेंट करना पड़ता है। हम कॉमर्स के स्टूडेंट हैं, हम फाइनेंस का एक्यूरेट मैनेजमेंट करते हैं, वो पढ़ाई में ही आ जाता है सब कुछ, तुम देखते रहो। तो वो फाइनेंस का मैनेजमेंट करना पड़ता है। डिसीजन मेकिंग फंक्शंस आने को, निर्णय क्षमता, मैं क्या डिसाइड करूँ और क्या हो जाएगा, निर्णय क्षमता। देखो अभी जैसी देखो मिर्ची की फसल निकल गई, समझो फॉर एग्जाम्पल खेती वाला ये अपना क्षेत्र है, जगह जगह मिर्ची लगाते हैं इस गोंदिया जिले में। मिर्ची की फसल निकल गई, लाल वाली मिर्ची, हरी नहीं बोल रहा हूँ, जिसका अपन तीखा खाते हैं सब्जी में। जैसी फसल निकली वैसी मिर्ची है, समझो 70 रुपए किलो। तुम्हारा प्लान भी सक्सेस है, 2 लाख की मिर्ची लेके स्टॉक कर दो। डिसीजन मेकिंग, 2 लाख की मिर्ची लेके एक आधे गोदाम में अच्छे से स्टॉक कर लो, 6 महीने बाद उसको बेचो 150 रुपए किलो। आई बात समझ लो? तो इसलिए डिसीजन मेकिंग फंक्शन कब बेचना चाहिए, तो ये डिसीजन मेकिंग, निर्णय क्षमता, फिर जोखिम व्यवस्थापन। फिर जोखिम लेना है, तुमने 70 रुपए किलो से मिर्ची ली, जोखिम हो गई, हाथ पर हाथ धरे बैठना नहीं है, जोखिम लेकर उस पर पैसे कमाना है। तो ये सारी चीजें इंटरप्रीनर आएगा, ये ऐप में आपको सारी चीजें समझा देगा। तो ये सब कहाँ हो गए? ये ऐप के जरिए 365 रुपए में ऐप का रजिस्ट्रेशन करना है प्ले स्टोर में जाके, और 1000 दिन इसका यूज करना है। आई बात समझ में? तो मैंने आपको थोड़ा बहुत टाइम टेबल समझा दिया। अब एड ऑन कोर्स देता हूँ। एड ऑन कोर्स क्या है? अब यहाँ के स्टूडेंट देखो बीकॉम पढ़ रहे हैं, बीकॉम में है, जैसे मैं पढ़ाता हूँ उनको फर्स्ट ईयर में, फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग ये नाम का सब्जेक्ट है, फंडामेंटल ऑफ अकाउंटेंसी। इसमें क्या है? अकाउंटेंसी की थ्योरी है, व्हाट इज मीन बाय अकाउंटेंसी, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ अकाउंटेंसी, जर्नल एंट्री, टाइप्स ऑफ अकाउंट्स, रूल्स, डेबिट क्रेडिट रूल्स ऑफ द अकाउंट्स, जर्नल, लेजर एंड फाइनल अकाउंट। ये सारी स्टेप मैं पढ़ा चुका हूँ 1.5 महीने से, लेकिन फिर भी लड़का नहीं पढ़ रहा है, क्योंकि वो कल पीरियड में आया था, आज नहीं आ रहा है, परसों नहीं आया, परसों आया, ब्रेक हो गया। फिर क्या करेंगे? तो इसमें अगर ये ऐप लेते हो आप, तो आपको 16 अगस्त से 16 सितंबर भी गया, क्योंकि हमारे कॉलेज में क्या किए सर ने लेट इंट्रोड्यूस किए, ये एक्चुअल अगस्त महीने से एक्चुअल चालू हुआ, अभी सितंबर भी लेट होते आया। ये करियर कट्टा, और हमारा भी दोष नहीं है, सर का भी दोष नहीं, इसमें दोष किसका? यूनिवर्सिटी का है, क्योंकि एडमिशन की डेट बढ़ते गई, बाकी के रिजल्ट लगे नहीं, लड़कों ने एडमिशन किए नहीं, हम क्या करेंगे? ये सब थोडी सी यंत्रणा ही कोलमडत आली, त्याच्यामुळे हा सगळा नुकसान झाला। पण याच्यामध्ये महापूर आला, ज्याला पोहता आला तो किनाऱ्यावर निघाला, ज्याला पोहता नाही आला किंवा हातावर हात धरून कुरकुरत बसत राहिला, पैसा जाऊ नाही गया। संधीचा फायदा घेणे आहे, आलं का लक्षात? संधीचा फायदा घेणे आहे। योजना कुठून आली, उशीर हो काही हो, अपॉर्च्युनिटी कॅच पहिले,
पतंग उड़ रही है, किसी ने काट दिया, दौड़ो धागा पकड़ो, पतंग को अंदर करो। ये जमाना है। तुम बोलोगे हम रिजल्ट डेट लगा, मैं नहीं जाता, क्या जाऊँ, परीक्षा के बाद मरने की डेट है, फिर मोबाइल पे गाने सबको मैसेज करो, सर कब तक लास्ट डेट है, उस दिन आऊंगा तो चलेगा क्या? तो तू क्या गार्ड गवर्नर है? हाँ, जिस डेट को दिए है उस डेट में आप भैया अपना फॉर्म लो। तो ऐसे है स्टूडेंट, ऐसा मत करो, अपॉर्चुनिटी कैच करो। संधी खिचून घ्या, ओढून घ्या। तर मग मी सांगत होतो की आता हे असं झालं म्हणून हा लेट इंट्रोड्यूस झाला आपला हा करिअर कट्टा। काही का असो ना, समजा तुम्ही यावर्षी करिअर कट्टा घेतला, विकत घेतला, तर तुम्ही पुढच्या वर्षी त्याचा उपयोग करू शकता। तर ॲड ऑन कोर्स म्हणजे तुमच्या या ग्रॅज्युएशन लेवलमध्ये शिकत असताना एक जास्तीचा ॲड केलेला कोर्स, ॲड। तर 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 1 महिन्यासाठी 2 कोर्स आहेत, बेसिक कॉन्सेप्ट अँड अकाउंटिंग आणि इमोशनल इंटेलिजन्स। नंतर 17 सप्टेंबर पासून ते 17 ऑक्टोबर आता चालूच आहे, ऑक्टोबर साइबर ला लीडरशिप डेवलपमेंट। साइबर ला मालूम है तुमको, यहाँ एक कार्यक्रम भी लिया था मैंने पिछले जुलाई महीने में। वो तेजस्विनी कदम मैडम आई थी, तुम्हारी बैच आने की थी, साइबर लॉ के बारे में बहुत कुछ जानकारी दी है। लड़के प्रोग्राम रातों रात जाते हैं। अर्थ क्या है कॉलेज में एडमिशन करने का? एडमिशन करे तो कॉलेज की एक्टिविटी पूरी करो। अब एनएसएस में तुम लोग हो, एनएसएस क्या सिखाता है? एनएसएस सेवा करना सिखाता है। अरे सेवा से गांधी जी कितने ऊपर है? एक पंचा, एक वलगल पहनते थे, एक धोती 5 हाथ का, और उसके ऊपर रोड झाड़ते थे, लोगों की सेवा करते थे। चलो कई धनी लोग तुमको दिखाता हो बड़े बड़े शहरों में लोगों की सेवा करने वाले, मैंने देखा हो अपनी आंखों से। तो ये उनकी आनी चाहिए तुम्हें करके एनएसएस है, तो एनएसएस में जाओ तो लड़का कुछ नहीं कर रहा है, नाम देता है, भाग जाता है। ये धारणा नहीं होना। ये व्यक्तित्व विकास की उम्र है। अभी अपने को क्या करना है, मैं अभी कितने साल का हूँ? 18 से 22 साल तक मैं कॉलेज में हूँ। तो मैं यहाँ से जैसा लोहा का लोखंडाला तापवते ना, त्याचा अवजार बनवते, हात बनवते, तलवार बनवते, ते आता तुम्ही तलवार बनली पाहिजे की ऐसी खड़ी की तो सारी गर्दन काट दे। अभी ये उम्र है तुम्हारी, तो ये उस उम्र का सही फायदा ले। ये लड़कियों को भी लागू है, लड़कियां कम नहीं है, लड़कियां कम नहीं है। अभी कल मैंने टीवी पर न्यूज देखा हो, कम से कम 200 से 300 एनकाउंटर की एक लड़की ने, वो पुलिस बनी, शादी हुई, 2 लड़कियां हैं उसको, फिर पुलिस में भर्ती हुई, और आज उसका डंके के नाम से काम चलता है। तो ऐसी लड़कियां भी कुछ कम नहीं है। आज लड़कियां कहाँ नहीं है, नासा में काम कर रही है, चंद्रयान 3 में लड़कियों की बहुत बड़ी भूमिका है। ऐसा नहीं कि भाई लड़कियां कमजोर हैं, इस कॉलेज में लड़कियां मेरे पापा नहीं भेज रहे, मेरे को ऐसे बोल रहे, कुछ नहीं। अपने आप को ऐसे मजबूत करो कि अगला देखते रह जाए। तो फिर मैं बता रहा था कि एड ऑन कोर्सेस है। हाँ, तो साइबर ला लीडरशिप डेवलपमेंट, फिर 1 दिसंबर से 30 दिसंबर से कम्युनिकेशन स्किल है। अब कम्युनिकेशन स्किल हम कॉमर्स में पढ़ाते हैं। कैसा रहता है कि तू बड़े दीदी को फोन लगाते हो, हेलो दीदी आज क्या बना है? वो लौकी। अरे हट, मेरे को लौकी तो अच्छी नहीं लगती, कल तो हमने गोभी बनाए थे। ये कोई कम्युनिकेशन स्किल हुआ? फोन पे बोलना है, सटीक बोलो, ठीक है। तुम घर की वार्तालाप करते हो, इसमें कोई दोनों नहीं, लेकिन जब बिजनेस के इसमें बैठते हो तो उसका स्किल होना चाहिए। भाई गुड मॉर्निंग सर, वेलकम सर, आप आइए, आपका स्वागत है, आपको क्या चाहिए? एक दिन मैंने अपने भाषण में और विक्रय कला के बारे में उदाहरण दिया था, एक लड़के का विक्रय कला के बारे में। उसको विक्रय कला नहीं आती थी, उसके बाप ने बोला था कि कमा के दिखाओ, नहीं कमा सका। दुकान थी, दुकान में सारे गिराई वापस जाते थे, तो चिढ़ जाता था विक्रय कला। तो ये स्किल होना चाहिए कम्युनिकेशन स्किल। इससे क्या बात कर रहे हैं? ये चार्टर्ड अकाउंटेंट करने वाले विभाग के लड़के कम्युनिकेशन स्किल का एक 6 महीने का कोर्स करना पड़ता है उनको, क्योंकि चार्टर्ड अकाउंटेंट बोले तो क्या है कि कंपनियों के जितने भी अकाउंट है उनकी चेकिंग करके देने वाला और ऑथराइज सिग्नेचर करने वाला, कि जो उसने ऑथराइज सिग्नेचर किया वो अकाउंट बैंक में तुमने दिए तो बैंक बोलती कि यस दिस इज द अकाउंट इज द करेक्ट, और उसको ऑथराइजेशन मिलता है। ऐसा आदमी तो लोगों से बात कैसे करेगा? तो उसकी बात करने का ऐसा ढंग होना, इसलिए उसको कम्युनिकेशन स्किल। तो ये एड ऑन कोर्स है। बाहर जाओगे तो नागपुर में 2000 रुपये फीस है। हाँ, मेंटर मेंटी का कोर्स करने मैंने अपने लड़की को भेजा था, पीई होने के बाद में 18,000 रुपये फीस थी। 3 महीने का उसने कोर्स मेंटर का कोर्स की थी। मैंने मेंटर उसको पढ़ाते थे, भाई तुम इंटरव्यू कैसे दोगे, बात कैसे करोगे, उसका मैंने स्किल डेवलप कैसा होगा। वो खुद ही बोले लड़की मैं चाहती हूँ,
वो लड़की गई और 3 महीने का 18,000 रुपये फीस और रहने का खर्चा अलग करके मैंने वो फीस भरा। ये 4 साल पहले की बात है, तो उसकी शादी भी हो गई लड़की की। बताने की बात यह है कि मेरा कहना है कि कम्युनिकेशन स्किल तुमको कौन पढ़ाने आ रहा है? क्योंकि तुम घर जाते हो, बस्ता देखते हो, टीवी देखते हो, ये काम करो वो काम करो, माँ बोलती है तुम वहाँ मोबाइल यूनिवर्सिटी में रहते हो, मोबाइल की वो यूनिवर्सिटी रहती है ओप्पो वाली, क्या हुआ क्या नहीं, कब आएगी कब मिलेगी रे वगैरह, ये छोड़ो। तो ये सारी चीजें कौन पढ़ाएगा? करियर पर चक्का पढ़ाएगा। फिर उसका फिर 1 जनवरी से 30 जनवरी तक फाइनेंशियल लिटरेसी। फाइनेंशियल लिटरेसी यानी क्या? भाई तुम्हारे पास पैसे है 10 रुपए कहाँ लगाना, 10 के 20 कैसे करना। लिटरेसी, सज्ञानता, साक्षरता, कशाची? वित्ताची साक्षरता। वित्त, पैसे भरपूर आहे, एका गल्ल्यात नेऊन ठेवले, वाढतील का? 2 वर्षानं गल्ला फुलला, 1 लाख रुपये ठेवले होते, 1 लाख निघतील, त्या पैशाला कोंबा येतील का? नारळाला गोविंद त्याच्यासारखा येणार नाही। ते 1 लाख रुपये इतरत्र ठिकाणी गुंतवले तर पैशावर पैसा येईल। काय येईल? पैशावर पैसा येईल। तर हा पैशावर पैसा कसा कमवायचा याची सगळी माहिती या फायनान्शियल लिटरसी अकॅडमी कोर्समध्ये मिळते। शेअर्समध्ये गुंतवायचा का, कुठे फिक्स्ड डिपॉझिट ठेवायचा का, कुठे म्युच्युअल फंडात टाकायचा का, वगैरे वगैरे बाकी त्याच्यात सगळ्या तुम्हाला सांगितल्या जाते। आणि बेसिक एंटरप्रेन्योरशिप स्किल आणि आवश्यक उद्योजकता कौशल्य हे तुम्हाला मिळेल। 1 फेब्रुवारी ते 2 मार्चला हे सगळे कोर्सेस 4 ते 5 दररोज संध्याकाळी आणि 5 ते 6 खाली वेळा तुमचं कॉलेज झालं सगळं झालं भेट झाली की संध्याकाळी तुम्ही जे निवांत बसता त्यावेळी हा टाइम टेबल आहे। मग येते ह्युमन राईट्स आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहिती अधिकार कायदा। माहिती आहे का तुम्हाला? थोडी नाही माहिती, त्याचा अभ्यास त्याच्यात आहे। आम्ही कार्यक्रम घेतो माहिती अधिकार कायद्याचा, त्याच्यात थोडीफार माहिती सांगतो आम्ही, एक 2 वक्ते बोलवतो, तर तो कायदा हे आपल्याला या देणं बरेच जबाबदारी आणि अधिकार दिलेले आहेत, कर्तव्य सांगितलेले आहेत। त्या कायद्याची थोडीफार माहिती आपण सुशिक्षित विद्यार्थी म्हणून या भारताचे सुजाण नागरिक म्हणून माहिती पाहिजे की नाही? ते कुठे मिळतील? तुम्हाला अभ्यासक्रमात नाही मिळत, ते अवांतर वाचनात मिळतील। तर असा एक अकॅडमी कोर्स आहे। मग 2 मार्च ते 30 मे डिजिटल मार्केटिंग। आजकाल डिजिटल मार्केटिंग आहे सगळी। डिजिटल मार्केटिंगचा अर्थ माहिती आहे का सगळ्यांना? डिजिटल मार्केटिंग नाही, तुम्ही वस्तू पाहून घेत नाही, चित्र पाहून वस्तू घ्या, डिजिटल मार्केटिंग। आज आता अमेझॉनवरून वस्तू बोलवतात, फ्लिपकार्टवरून वस्तू बोलवतात, ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग, ये सब चीजें बढ़ रही है। हाँ, उसके बाद में 1 जून से 30 जून रिन्यूएबल एनर्जी एंड 2 मार्च से 30 में डिजिटल मार्केटिंग एंड टूरिज्म मैनेजमेंट। आज जो मैंने प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी का भाषण सुना हो सवेरे सवेरे, इस देश में सबसे ज्यादा अर्निंग करने वाला कौन सा अगर व्यापार होगा तो टूरिज्म है। क्योंकि आज अपने देश में अभी पिछले महीने में देश के बड़े बड़े शहरों में G20 की मीटिंग हुई और G20 के मीटिंग के लिए अनेक देशों से बड़े बड़े हस्तियां आई और उन्होंने अपने देश की परंपरा देके, नई नई चीजें देके, नया नया खान पान का व्यंजन देके, नई नई जो संस्कृति के अनुसार बनने वाली जो कुछ वस्तुएं हैं वो देके और उसकी खरीदी की है। ये टूरिज्म मैनेजमेंट में जाता है। तो सबसे बड़ा व्यापार और कम लागत में सबसे बड़ा व्यापार टूरिज्म है। तो ये टूरिज्म मैनेजमेंट के बारे में बताया जाता है। बड़े बड़े जगह चले जाओ। मैं यहाँ गया था जयपुर, और जयपुर के किले देखने जब गया तो व्यवसाय उनका पता था, वो एक छोटी सी याद आई करके। तो छोटे छोटे मोर बनते हैं मिट्टी के कलर वाले, हाँ छोटे छोटे मोर मिट्टी के कलर वाले। तो गृह उद्योग से उन्होंने क्या किया, वो मिट्टी के मोर कलर देकर ऐसी एक लड़ बनाई उसकी, और वो एक लड़ बनाने में उनको सिर्फ 20 रुपए का खर्चा है, वो 100 रुपए में बेच रहे। बताओ, मैंने उनकी इंटरव्यू लिया, पता है कितने में बनता है, दिन में कितने बना लेते हो। और बेचने वाला कौन? तो छोटा लड़का, वो आता है, आपको कुतूहल लगता है, और कुतूहल लगने का तब 100 रुपये 80 रुपए में ले लेते हैं, और वो घर लाके अपने दरवाजे को खड़ा टांगते हैं। बराबर, तो ये कौन लेता है? जब टूरिज्म में जाता है, टूर करने जाता है, तो पैसे की उसको फिक्र नहीं करता, तो क्या करता है? दिखने का है। तो टूरिज्म होटल, टूरिज्म अगर टूरिस्ट प्लेस में अगर होटल है तो वहाँ भी आप जाओगे तो भाव करते नहीं। तो टूर के लिए कौन जाते हैं? जैसे नए शादीशुदा कपल जाते हैं तो उनको लगता है कि मेरी बीवी के सामने मेरी इंसल्ट होगी, भाव करूंगा, तो जो भी भाव बोला वो भाव देने को तैयार रहता है। तो सबसे ज्यादा बिजनेस टूरिज्म से
आज के मकसद में सवेरे महीने मोदी जी का मकसद से चुनाव और आज टूरिज्म डे है, सेलिब्रेट भी किया गया है। तो ये टूरिज्म डे के उपलक्ष्य में तो ये सारी चीजें आपको कैब के जरिए मिलेंगी। फिर 1 जून से 30 जून तक रिन्यूएबल एनर्जी एंड कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट, कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट मालूम है आपको, ग्राहक संरक्षण कायदा, ये भी नहीं मालूम। आप एखादी चीज लेते हो, वस्तु लेते हो और उसका बिल आप लेके रखते हो और उसके मुताबिक अगर वो वस्तु खराब निकली या फिर आपने पैसे भरे और समय पे उन्होंने डिलीवरी नहीं दी तो उनके ऊपर आप कार्रवाई कर सकते हो। तो कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट है। ये सब एवरी पर्सन इज द कस्टमर, हर आदमी ग्राहक है किसी न किसी चीज का। एक पेन ले रहे हो आप ग्राहक बन गए, आप कुछ भी चीज ले रहे हो आप ग्राहक बन गए। तो ग्राहक के संरक्षण में क्या कायदा गवर्नमेंट ने बनाया, इसकी जानकारी होना चाहिए, इसकी होना चाहिए जरूर। तो इसके बारे में नॉलेज कहाँ मिलेगा? कॉमर्स में है, हमारे सिलेबस में मर्सेंटाइल लॉ नाम का एक सब्जेक्ट है, उसमें कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट है। बाकी बीए में नहीं है, बीएससी में नहीं है, कहीं नहीं है। तो वो भी लड़कों को थोड़ा सा शॉर्टकट एग्जामिनेशन पॉइंट ऑफ व्यू के दृष्टिकोण से पढ़ाते हैं, तो इधर को पास होना ये करते हैं। लेकिन डिटेल इंफॉर्मेशन होना तो एड ऑन कोर्स ये करियर का ट्रेनिंग उनको मिलेगी। और 1 जुलाई से 30 जून रोड सेफ्टी एंड अवेयरनेस ट्रेनिंग एंड पर्सनालिटी डेवलपमेंट एंड ओवरसीज प्लेसमेंट, इसका एक एड ऑन कोर्स मिलेगा। अब रोड सेफ्टी, अब देखो अभी तुम्हारे घर में नई नई गाड़ी ली है, गाड़ी लेने के बाद तुम सीखे हो, कहाँ सीखे हो, कॉलेज में आए तो नहीं रे वो अनिल था ना, वो अनिल रांगल है, उनकी गाड़ी मिली तो मैं सीखा। अपने पिताजी को बोलते हो तुम क्या बताओगे, तो अनिल की गाड़ी कई बार चला चुका हूँ। पिताजी बोलते हैं मत लेके जा, मार देगा कहीं, तो तुम बोलते हो नहीं अनिल की गाड़ी को रोड चलाता हूँ मैं। और जो तुम्हारे हाथ में गाड़ी मिली है और जो एक्सीलेटर देते हो अंधाधुंध गाड़ी चलती है, भाई लेफ्ट साइड कौन सी है, आगे वाला आ रहा है क्या नहीं आ रहा है क्या, ये रोड सेफ्टी के नियम हो रहा, कुछ साइन दिया हुआ है कि नहीं, टर्निंग है क्या, ब्रिज है क्या, ब्रेकर है क्या। तो ब्रेकर के पीछे मदर बैठी रहती बेचारी गिर जाए। अभी एक परसों के कॉलेज में आदमी के पास में आते आते अपने हम बोले कि लेडी उनका लड़का चला रहा था, ब्रेकर से कूद गई, ब्रेक में मार लेता। देखो अब लाखों 10 लाख का खर्चा उनको भी न्यूरोलॉजिस्ट ने एडमिट किए, बेचारी बचेगी या नहीं बचेगी कोई भरोसा नहीं। तो रोड सेफ्टी के नियम हर स्टूडेंट को, हर युवा को मालूम होने को रहा। तो ये सब चीजें कोर्स के साथ में एड ऑन कोर्स का कहा जाता है इनको, कि एड ऑन कोर्स आपको पढ़ने में मिलेंगे। कैसे? सिर्फ 36 रुपए प्रति दिवस, 365 रुपए का एक पट्टा ले लो तुम्हारे मोबाइल में, पट्टे का रजिस्ट्रेशन कर लो और 1000 की ये सारी चीजें जो मैंने बताया इसका अभ्यास करो। कहीं कोचिंग लगाने की जरूरत नहीं है, तुम एक अपना मोबाइल चालू करो, ऐप चालू करो, एक रजिस्टर लेके बैठो, जो चीजें तुमको कठिन लगती है उसको उतारो और वो सुनते जाओ। कुछ रिकॉर्डिंग है, अभी मैंने ओपन किया, कुछ रिकॉर्डिंग भी है अच्छी अच्छी, वो रिकॉर्डिंग जिसने पेमेंट किया उसी को ओपन हो रही है। रिकॉर्डिंग 10 बार सुनो, रिकॉर्डिंग वीडियो बने हुए वो वीडियो 10 बार सुनो। तो ये सारी चीजें इसके अंतर्गत, ये करियर कथा के अंतर्गत तुमको महाविद्यालय के स्तर पे तुम्हारे दरवाजे पर लाकर दी है। किसने? गवर्नमेंट ने। लाने वाली कौन है? तो महाराष्ट्र शासन की उच्च शिक्षण और तंत्र शिक्षण विभाग और महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, गवर्नमेंट ने डिसाइड किया कि गवर्नमेंट को गाली देना बंद करो। ये जो लोग गाली देते हैं ये गलत है। ये सब कुछ कर लिया, आपको पानी दिखा दिया, घोड़े को पानी दिखा दिया, पानी पीना है घोड़े को बस। अब जो पानी नहीं पिया तो मुंह में डालेंगे उसका। तो ये चीजें है, बस इतना करो। इतना करने के बाद निश्चित रूप से देखो तुमको कैसा जॉब नहीं लगता, निश्चित रूप से। अरे 100% तो कोई भी सक्सेस नहीं होगा, 70-80% तो सक्सेस होगा, तो निश्चित रूप से जॉब लगेगा। अब तुमको एक बात और बताता हूँ मित्रों, यहाँ क्या करना है, एक हमको पार्लियामेंट बनाना है, उसको बोलेंगे हम करियर पार्लियामेंट। क्या बनाएंगे? करियर पार्लियामेंट। काय म्हणू आपण? करियर संसद। पार्लियामेंट म्हणजे काय? संसद। ते कुठे दिल्लीला आहे संसद, तर तिच्या नावावर आपल्या कॉलेजमध्ये एक करियर पार्लियामेंट, करियर संसद एक तयार करायची। याची पात्रता काय? सेकंड इयर पासून ते फायनलचे विद्यार्थी राहतील आणि संख्या किती राहील? कमीत कमी 9 ते जास्तीत जास्त 11। आणि पदे काय राहतील? तर या संसदेचा पहिला मुख्यमंत्री एक आहे तुमच्याच विद्यार्थ्यांमधून, जे आता विद्यार्थी तो गावराने आला का, ते राऊत पोटी आली का नाही आहे, ते रेग्युलर लायब्ररीमध्ये बसतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ते आले नाही, आज त्यांच्यासाठी हा उपयोगाचा होता। ही जे महत्त्वाची गोष्ट आहे तेच तुम्ही ऐकून नाही, त्यांनी ऐकायला पाहिजे होतं। तर असे काही जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षेत आता सध्या गुंतलेले आहेत, याच्यापैकी आपण आपल्या संसदेमध्ये 9 सभासद ठेवू। पहिला पद आहे मुख्यमंत्री, दुसरा पद आहे नियोजन मंत्री,
तिसरा पद आहे कायदे व शिस्त पालन मंत्री, चौथा पद आहे सामान्य प्रशासन मंत्री, पाचवा पद आहे माहिती व प्रसारण मंत्री, सहावा पद आहे उद्योजकता विकास मंत्री आणि सातवा पद आहे रोजगार मंत्री, आठवा आहे कौशल्य विकास मंत्री, नववा आहे संसदीय कामकाज मंत्री आणि 10वा सदस्य आणि 11वा सदस्य. आपण 11 लोकांची समिती घेऊ. त्यांनी कमीत कमी 9 सांगितले तर आपण 2 सदस्य या ठिकाणी ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं ही एक आपल्याला करिअर संसद बनवायची आहे. लाईट लागतो का तुमच्या डोक्यात? 365 रुपये आज नका करू. ज्या दिवशी 365 रुपये तुमच्या अकाउंटला जमा राहतील, कॅश पेमेंट नाही आहे, तुमच्या अकाउंटला जमा राहतील किंवा तुमच्या अकाउंटमध्ये नसतील तर माझ्यासारख्या असं मेरे अकाउंट में डालो मैं कॅश लाके देती हूँ असं म्हणा तरी चालेल. तुमच्या अकाउंटला जमा ठेवा. आता कारण विद्यार्थी माझ्याकडे येतात, सर वो ऑनलाइन फीस नहीं ले रहे तो मेरे को कैश दो, आपके अकाउंट में डाल दो, तो मेरे अकाउंट में ट्रांसफर मारता है, मैं उसको कैश देता हूँ. तो ये भी व्यवस्था है मेरे डिपार्टमेंट में, कॉमर्स में. आओ कभी तो तुमको पता चलेगा. मैं वहाँ बैठा रहता हूँ 2 बजे तक, तो सारी चीजें जितनी भी डिफिकल्टी है वो सॉल्व करने का मेरा काम है. गवर्नमेंट उसी का पगार मेरे को दे दे. तो अगर तुम्हारे पास नहीं है तुम्हारे अकाउंट में तो तुम दूसरे से मंगो, बोलो कि भाई मेरे अकाउंट में ट्रांसफर कर दो. 365 रुपये में ऐप ले लो. तो ये सारी चीजें करो और हमको जो ऐप लेंगे उसी में से ये पार्लियामेंट बनाना है. उसी में से पार्लियामेंट बनाना है. पार्लियामेंट बनने के बाद में ये सारी चीजें होगी. किसी को डिफिकल्टी आएगी तो हमारे कोऑर्डिनेटर है, हम हैं उसके मेंबर. ये सारी चीजें तुम्हारी जितनी भी डिफिकल्टी उसकी शॉर्ट आउट करने का प्रयास करें. उसके बाद अब आगे बढ़ते थोड़ा सा, बस 5 मिनट का बचा हुआ है आगे बढ़ते समय. अब जो विद्यार्थी स्तरीय कक्षा के उपक्रम में सहभागी हुए, जो विद्यार्थी स्तरीय कक्षा के उपक्रम में सहभागी हुए होने के बाद अगर अपने कॉलेज में बहुत ज्यादा संख्या बढ़ जाती है करियर कक्षा के ऐप परचेज करने वाले स्टूडेंट की, तो गवर्नमेंट क्या करेगी, इसमें सेंटर ऑफ एक्सीलेंस नाम देगी और कुछ इस राज्य के निवडक सिलेक्टेड कॉलेज को सिलेक्ट करेगी और उसको नाम देगी सेंटर ऑफ एक्सीलेंस. और ये खड़ा किया जाएगा और सेंटर ऑफ एक्सीलेंस तो अपना तो फिर भी 50-60% गारंटी है. मैं बोल नहीं सकता अपना कॉलेज होगा क्योंकि अपने कॉलेज में उतने ऐप धारक होने को ना. अगर समझो ऐप धारक होते हैं उतने ज्यादा 1000 ऐप धारक होते समझो तो अपने को 1000 ऐप धारक के पीछे सेंटर ऑफ एक्सीलेंस मिलेगा और 10 लाख रुपए का अनुदान लेके एक सेंटर बनेगा. अध्यापक सारी चीजें उसमें रहेगी. उसमें प्लान ए अभी बताया मैंने और प्लान बी, इसके बारे में सारा नॉलेज दिया जाएगा ये सेंटर ऑफ एक्सीलेंस में. और ये योजना बनाई जाएगी. तो राज्यातल्या निवडक कॉलेजमध्ये ही योजना तयार होईल. आपण तेवढ्या दूर तर जाणार नाही कदाचित, पण स्वप्न मोठी पाहावी. साकार होतातच. महत्वाकांक्षा फार मोठ्या ठेवाव्या. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होतेच. जर स्वप्न जेवढूसा पाहिजे तर स्वप्न पूर्ण होणार का नाही. मैं बहुत बड़ा आदमी बनूंगा ऐसा मन में लाओ. मेरी पैदाइश, माझा जन्म फक्त जिंकण्यासाठी झालाय. कशासाठी झालाय? जिंकण्यासाठी. मैं हार नहीं देगा, मैं जीतूंगा, मैं जीतूंगा, मैं जीतूंगा. ये मन में 50 बार बोलो, तुम कैसे नहीं जीतते तो पता चला. इसलिए स्वप्न मोठी पहा, नक्की तुमच्या साकार होतील. तर मित्र हो, या संपूर्ण करिअर कट्ट्याची माहिती तुम्हाला मी दिली आणि हे सगळं झालं तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत. आणि दुसरा एक त्याचा पैलू क्लास बी सांगितला तो उद्योजक आपल्या भेटीला येतो. तर त्या उद्योजकांनी जे सांगितलेलं आहे नोकरी सक्सेस नाही झालं तिकडे जायचं, हे तुमचं सक्सेस होईल. तसे प्लॅन माझ्याकडे भरपूर आहे. मी नोकरीला उशिरा लागलो या ठिकाणी आपला अनुभव सांगतो. मी जेव्हा 89ला एंट्री झालो तेव्हा या काळामध्ये कॉमर्सच्या सगळ्या स्ट्रीम घडल्या होत्या खेड्यापाड्या. नोकरी मिळत नव्हती. मैंने हार्डवेयर की दुकान लगाया, LIC की एजेंसी लिया, एक दुधेरी खोला. ऐसे 3 उपक्रम चलाता था. प्लान बी में, प्लान बी को सक्सेस करते करते बाकायदा उस जमाने में मेरे पास ट्रैक्टर था, मोटरसाइकिल थी, अच्छा अर्निंग करता था. फिर ये कॉलेज खुली 92 में यहाँ ज्वाइन हो गया. प्लान बी को बाजू में रखा. वो प्लान बी अभी भी सेटअप है जैसा का वैसा, वो बिगड़ा नहीं. और ये इधर प्लान ए में आया, मेरी नौकरी यहाँ. तो ऐसा उसको भी ऐसा एक सोच के रखो और वो सक्सेस करो. तो ऐसा मैंने जब भी बताया था प्लान ए और प्लान बी. अब मैं बता देता हूँ थोड़ा सा और कुछ बातें. इसमें सलाहकार मंडल रहेगा कौन? अपने कॉलेज के प्राचार्य रहेंगे, चीफ प्रमोटर, प्रवर्तक. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना प्रवर्तकाची व्याख्या माहिती आहे. कंपनीच्या या चॅप्टरमध्ये मी शिकवलेली होती. प्रमोटर, व्हॉट इज मीन बाय प्रमोटर, कोणाला म्हणतात? तर महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्रमोटर आहेत. याचे
आणि गोंदिया जिल्ह्याचे डॉक्टर किशोर कोहले म्हणून मोरगाव जुनीच्या सदानंद जयस्वाल या कॉलेजमध्ये जायस्वाल कॉलेजमध्ये SHJ कॉलेजमध्ये हे प्राचार्य आहेत, ते याचे समन्वयक आहेत गोंदिया जिल्ह्याचे. आणि जिल्हा समन्वयक आपले याचे डॉक्टर पूनम ठाकूर आणि डॉक्टर सतीश सहारे आहेत. तर अशा पद्धतीने ही एक योजना आहे. ही योजना या ठिकाणी सरकारनं राबवावी आणि त्याचा उपयोग पुरेपूरपणे विद्यार्थ्यांना व्हावा या मागचा उद्देश म्हणून हा करिअर गटा एक ॲप सरकारनं तयार केलेला आहे. पण तुम्हाला परचेस करायचा आहे. काय करायचं आहे? परचेस करायचा आहे. फुकट नाही आहे. तो डाउनलोड होईल पण पुढे जाता येत नाही. तर 365 रुपयामध्ये 1000 दिवस कोर्स. ते याच्यात काय आहे? 200 IAS आपल्या भेटीला जेव्हा येईल तर IAS हा जो ऑफिसर आहे तुम्हाला काय सांगेल. तर या एका म्हणजे 1000 दिवसामध्ये 250 तासाचा फाउंडेशन कोर्स आहे. 250 तास विचार करा. या 1000 दिवसामध्ये 250 तासाचा फाउंडेशन कोर्स राहील. तुमचा दोन्ही सायंकाळी 5 ते 6 1 तास स्पर्धा परीक्षेसाठी. मग ती कोणतीही स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स. 120 तासाचा बँकिंग एक्झामिनेशन प्रिपरेशन कोर्स राहील. तो पार्ट 2 पासून पार्ट 1 पासून 120 तासाचा किंवा 1000 दिवसामध्ये 120 तासाचा पोलीस भरतीचा कोर्स राहील तुम्हाला. 120 तासाचा ते तुम्ही बाहेर जाता 5-6 हजार रुपये देता, रोज मोद्याला जावं लागतं आणि मग ते पोलीस भरतीचे क्लासेस होतात. त्याच्यातून घर बसल्या का 120 तास. त्याच्यानंतर 250 तासाचा UPSC आणि MPSCचा कोर्स राहील. 250 तासाचा तो फाउंडेशन झाला की हा 250 तासाचा UPSC MPSCचा कोर्स. आणि महिन्यातून तुमची एक ऑनलाईन टेस्ट होती. तुम्हाला किती येते ऑनलाईन टेस्ट. मी आता टेस्टमध्ये गेलो, माझ्याकडे ॲप आहे, पण जोपर्यंत मी पैसे भरणार नाही. आता मी विद्यार्थी नाही आहे. मी आपल्या नावात डॉक्टर रामलाल घाणे या नावानं रजिस्टर केलं, कॉलेजचं नाव कोर्स टाकला, मला ॲप आला, सगळ्या गोष्टी आल्या, पण पुढे मी करू शकत नाही. काय म्हणतो? बाय पहिले PUY बाय खरेदी करा असं म्हणतो तो. मी काय पैसे भरले नाही. तुम्ही पैसे भरले की कुठे कुठे जाता येईल याची माहिती मी तुम्हाला डाउनलोड करताना सगळी देऊन देईल. तर अशा पद्धतीनं आठवड्याला एक म्हणजे एका वर्षात 52 आठवडे होतात. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे एका वर्षात 52 आठवडे होतात. तर आठवड्याला प्रत्येक एक IAS ऑफिसर हे तुम्हाला मार्गदर्शन करेल. 52 आठवड्याला 52 IAS ऑफिसर. ते कोण? तर आता IAS असलेले, IAS मधून रिटायर झालेले डिस्ट्रिक्ट लेवलचे जे ऑफिसर्स आहेत ते. आणि मग याची फील्ड व्हिजिटही करतील. तुम्हाला किती आलं म्हणून निवडतील एखादं कॉलेज. नाही बा या कॉलेजमध्ये 5 ते 8 झालं काय, मग तुम्ही ते जोडले, सगळे प्रोसेस केले तर फील्ड व्हिजिट देतील, ते प्राचार्यांना माहिती देतील आणि मग जागृती करतील. तर अशा पद्धतीनं उद्योजक सुद्धा 52 आठवड्यात 52 उद्योजक येतील. म्हणजे या ठिकाणी बँकेचा अधिकारी, त्याला आपण प्रोफेशनल ऑफिसर म्हणतो तो, व्यावसायिक सल्लागार, बिझनेस कन्सल्टंट, ॲडवायझर, शासकीय योजना कशा असतात याचा समावेश होता. आता तुम्ही शासकीय योजना शासन माझ्यादारी आहे. तुम्ही जा त्या वेबसाईटवर तुम्हाला त्या योजना मिळणार. आता वेबसाईट गुगलवर शासन माझ्यादारी असं टाईप करा, www.शासन माझ्यादारी. तर शासनाच्या योजना येतात, मी तुम्हाला माहिती नसेल त्या सगळ्या माहिती तुम्हाला देतील. आणि वर्षातून 52 उद्योजक संबंधित विषयाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतील आणि त्याचं मार्गदर्शन. असा हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा, कमी खर्चात ग्रामीण भागासाठी अतिशय उपयुक्त असा 365 रुपयात 1000 दिवस. 365 रुपयात 1000 दिवस ध्येयाच्या वाटेवर सातत्याने 365 दिवस. हे याचं ब्रीदवाक्य आहे. ध्येयाच्या वाटेवर सातत्याने 365 दिवस याचा उपयोग करून घ्या आणि त्याला रजिस्टर करा. त्याची वर्गणी सबस्क्रिप्शन भरा आणि त्याचे सभासद व्हा आणि या उपक्रमात भाग घ्या. आणि या डिग्रीच्या सोबतच तुम्ही आपलं करिअर बनवा ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ही माहिती निश्चितच आपल्या वडिलांना सांगा. सरांनी सांगितलं आम्हाला 365 रुपये पाहिजे आणि निश्चितच जास्तीत जास्त संख्येनं हा भाग तुम्ही खरेदी करा आणि फायदा करा, जेणेकरून आमची पुढची न्याय येईल. तर आम्ही त्या ठिकाणी दाखवू शकतो की आमच्या कॉलेजमध्ये एवढे सरकारी नोकरीवर लागलेले विद्यार्थी आम्हालाही गर्व होईल. तर अशी एक तुम्हाला ही सुवर्ण संधी आलेली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि फायदा घेऊन आपले ध्येय उज्ज्वल करा. पुन्हा एकदा म्हणून ध्येयाच्या वाट्यावर सातत्याने 365 दिवस. जय हिंद.